हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे बोला हरे राम हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम राम हरे हरे बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु सावराम बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु गजानन महाराज की जय सब संतन की जय ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृश्यम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलम अचलम सर्वाधि साक्षीभूतम भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि भावातीतं सद्गुरु तं नमामि आत्मरूप गणेश केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेच वंदु श्री चरण श्री गुरूंचे ओम नमो जी अध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय सोसो विद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजी महाराज पूजन करा ना पूजन करा या ना हार घातले फक्त
मला पण लावू दे जरा थोडीशी रामकृष्ण. नुकतंच ज्ञानेश्वरीचं पूजन झालेलं आहे. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आता आपल्याला या नवरात्रीच्या उत्सवाच्या निमित्तानं 9 दिवस जो काही ज्ञानयज्ञ आपल्याला सांगण्यात येणार आहे, त्या ज्ञानयज्ञासाठी अनेक संत ऋषीमुनी महात्मे मोठे मोठे आपल्याला ज्ञान सांगायला येणार आहेत. आणि आजचा हा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसाची सेवा मज पामराला या आपल्या गावदेवी सेवा मंडळ चिंचोलीपाडा कुंभारखानपाडा या दोन्ही गावांनी मिळून हा जो नवरात्रीचा उत्सव सुरू केलेला आहे. आणि या नवरात्र उत्सवासाठी गावदेवी सेवा मंडळ, मी त्यांची थोडक्यात नावं घेत आहे. या गावदेवी सेवा मंडळाचे अध्यक्ष बालकृष्ण रामचंद्र म्हात्रे, श्री दिगंबर तुकाराम म्हात्रे सचिव आहेत आणि खजिनदार आहेत विष्णू सुदाम म्हात्रे. मी मुद्दाम यांची नावं घेत आहे कारण काय की यांनी ह्या 3 वर्षापासून नवरात्र उत्सव चालू केलेला आहे. आणि शिवाय त्यांनी ज्ञानेश्वरीवर जे आम्हाला यथार्थ वाचन सुरू केलेलं आहे 3 वर्षापासून, आपले हरिभक्त परायण प्रदीप महाराज म्हात्रे यांनी संकल्पना तयार केली की आपल्या गावदेवी मंदिरामध्ये, रागाई माता मंदिरामध्ये आपल्याला जो काही यज्ञ अखंड भगवंताच्या नामाचा चालला पाहिजे, त्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नाला यश येऊन गावदेवी सेवा मंडळीने त्यांना प्रत्येक एकादशीला हरिपाठ आणि ज्ञानेश्वरीवर प्रवचन करण्याचा, यथार्थ सांगण्याचा त्यांनी आम्हाला काय केलेलं आहे तर पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे. आणि या सहकार्य करणाऱ्या मंडळींची नावं मी आता तुम्हाला थोडक्यात सांगत आहे. बघूया, आपण वाचून दाखवूया बरं का. गावदेवी सेवा मंडळाचे पदाधिकारी आदरणीय श्री हिम्मत रामचंद्र म्हात्रे, आदरणीय बालकृष्ण रामचंद्र म्हात्रे अध्यक्ष, आदरणीय श्री दिगंबर तुकाराम म्हात्रे सचिव, आदरणीय खजिनदार विष्णू सुदाम म्हात्रे, तसेच गावदेवी सेवा मंडळाचे पदाधिकारी उपाध्यक्ष श्री हिम्मत रामचंद्र म्हात्रे, आदरणीय बबन कृष्णा म्हात्रे, कार्याध्यक्ष श्री तुलसीराम हरी म्हात्रे, आदरणीय यशवंत शांताराम पाटील, आदरणीय शिवाजी मोतीराम म्हात्रे, आदरणीय खजिनदार सदाशिव जयराम भोईर, आदरणीय सहसचिव श्री मंगेश तांबणे, भाऊजी म्हणतात त्यांना, आदरणीय नरसे उर्फ बाळाबाबुराव पाटील, आदरणीय जफील जानू म्हात्रे, सभासद आदरणीय दशरथ हरकू म्हात्रे, श्री अशोक सखाराम म्हात्रे, आदरणीय नामदेव सुकीर म्हात्रे, आदरणीय अनंता शंकर म्हात्रे, आदरणीय किसन बाळू काठे, तसेच आदरणीय गणेश गजानन पालेकर आणि आदरणीय श्री सुरेश गंगाराम म्हात्रे, तसेच आपल्या देवीचे भक्त पुजारी सन्माननीय हरिभक्तपरायण हरिचंद्र पांडुरंग म्हात्रे, आदरणीय दीपक तुकाराम म्हात्रे, आदरणीय जयेश ध्रुवकुमार म्हात्रे आणि आदरणीय किशोर अनंत म्हात्रे, गावदेवी सेवा मंडळ चिंचोलीचा पाडा कुंभारखानपाडा ग्रामस्थ मंडळ, या सगळ्यांनी जे काय या 3 वर्षामध्ये आपला ज्ञानेश्वरीचा अखंड यज्ञ चालू ठेवण्यासाठी आपल्याला मान्यता दिली, आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचा आपण एकदा आभार मानूया. तसेच आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान, आपल्याला प्रेरणा देणारे हरिभक्त परायण सन्माननीय
रमेश महाराज काठे राहणार नवापाडा यांचासुद्धा एक त्यांचा स्वभाव धर्म आहे की ते प्रत्येक कार्यामध्ये सुखदुःखाला प्रत्येकाच्या घरी जातात. राजकारणातले प्रॉब्लेम असो, समाजकारणातले असो, भक्तिमार्गातले असो, त्यांना योग्य दिशेला लावून लोकांच्यामध्ये जो काही कलह निर्माण होतो तो होऊ नये त्याच्यासाठी त्यांचे अथक प्रयत्न चालू असतात. त्यांचा पण आपण इथं आदर सत्कार करूया. तसेच हरिभक्तपरायण आपले प्रेरणास्थान असलेले प्रदीप सर यांचा सिंहाचा वाटा याच्यामध्ये ह्या कार्यक्रमामध्ये. आणि हरिपाठ ज्ञानेश्वरी यथार्थ वाचन 3 वर्षापासून सुरू आहे. आपण सगळे त्या हरिपाठाला असता बरं का, प्रवचनाला पण असता आणि यथार्थ वाचनाला पण असता. तर त्यांचा आपण आता सन्मान करूया, टाळ्या वाजून त्यांचा गडगडाट करूया. नियमाप्रमाणे आपण एक ज्ञानेश्वरीतली ओळी घेऊया आणि आपला यज्ञ चालू करूया. बघा ज्ञानोबराय काय सांगतात, पहिल्या अध्यायामध्ये 70वी गोबी काय सांगते, या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी तेथे भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. ह्या मंदिराला बांधकाम करून जवळजवळ 90 ते 100 वर्ष झाली असतील. काही जुन्या प्रथा मी सांगण्याचा प्रयत्न करतो. पूर्वी या मंदिरामध्ये म्हणजे एकदम पडकळीस आलेलं मंदिर होतं आणि या मंदिरामध्ये आपल्याकडे आर्या भगत फेमस होते. देवावर श्रद्धा, देवीवर श्रद्धा प्रत्येकाची आहे, पण देवीच्या भक्तांवरही श्रद्धा लोकांनी ठेवली. हा जो रोपटा इथपर्यंत आलेला आहे याला एकमेव कारण म्हणजे काय की पूर्वीजांनी ज्या भक्तांनी किंवा पुजाऱ्यांनी त्यांनी इथे वेळ दिला देवीच्या सेवेसाठी, आणि म्हणून आपल्याला आज हे सगळं जे काही दिसतं आपल्याला हे चित्र हे त्यांच्या पुण्याईमुळं किंवा त्यांच्या कष्टामुळं आपल्याला दिसतो. आर्य भगत होता, तसेच बघा आर्य भगत होता, त्याच्यानंतर लव भगत होता, सगळ्यांना माहीतच आहे, जुने लोक असतील त्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर शाली भगत होता, अर्जुन भगत होता, वालक्या भगत होता. तसेच आपल्या देवीचे जास्तीत जास्त सेवा करणारे मोतीराम नाना म्हात्रे यांची पण मला आता आठवण आली, कारण ते नेहमी यायचे इथे मंदिरामध्ये. रामचंद्र नाना म्हात्रे यांच्याकडे पण देवीचं अधिष्ठान आहे त्यांच्याकडे, त्यांच्या घरी. म्हणजे ते देवीचे अट्टल म्हणजे निस्सीम भक्त होते, आणि ते देवीचे निस्सीम भक्त त्यांनी केल्यामुळे आपल्याला हे सगळे दिवस आज बघायला मिळतात. ज्ञानेश्वरीचं पारायण ऐकायला मिळतो. जुन्या आठवणी आपल्याला असल्या पाहिजे, कारण इथे काय लिहिले, येथे वडील जे जे करते तया नामो धर्म ठेविती. इथे शिवाजी आहेत आपले, त्यांचे बघा त्यांच्या वडिलांनी किती रात्रंदिवस पूजा करायचे ते, आणि म्हणून आपल्याला हे दिवस बघायला मिळतात. इथे वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवती. वडिलांनी केलं म्हणून आपल्यासारख्या मुलांना आज बघायला मिळालं चित्र, नाही तर हे चित्र आपल्याला बघायला मिळालं नसतं, आपल्याला बघायला मिळालं. त्यांची श्रद्धा होती, त्यांची भक्ती होती, आणि त्या देवीवर त्यांची भक्ती असल्यामुळं हे रोपटं हळूहळू वाढत गेलं. रोपटं कसं हळूहळू वाढत गेलं, आणि ज्ञानोबाराने लिहिलं याच्यामध्ये, जैसी दीप कलिका धाकुटी परी बहुत तेजा ते प्रगटी. दीप कलिका धाकुटी परी बहुत तेजा ते प्रगटी. म्हणजे एखादा छोटा दिवा आहे आणि तो आपण ठेवला घरामध्ये तर संपूर्ण घरभर आपल्याला प्रकाश देतो, पण तो दिवा आहे, छोटा आहे, पण प्रकाशाला तैसे सद्बुद्धी थेकटी मानू नये. म्हणजे काय, ज्ञानोबा सांगतात की सद्बुद्धी. आता बघा आपल्याकडे बरेचसे लोक आहेत, बाळा पाटील आहे बरं का, त्याच्यानंतर आपले मंगेश पाटील आहेत, सद्बुद्धी त्यांच्याकडं बरं का. जशी दीपकलिका छोटी आहे, दिवा छोटा आहे, पण घरभर प्रकाश देतो, तसं त्यांना थोडंसं कुठंतरी भगवंताची चाहूल लागलेली आहे. तशी सद्बुद्धी थेकोटी मानू नये. ती लहान मानायची नाही. रमेश महाराज आम्हाला नेहमी सांगत असतात की कोणी कसे असो त्यांना आपल्याकडे घेऊन या,
श्रवण भक्तीला घेऊन या. भले ते गळ्यात माळा घालत नाही घालत, नंतर ते घालतील. कारण एकदा का त्यांच्या पिंडामध्ये रुजलं हे ज्ञान, रुजलं तर तुम्ही पुढे याल. तुम्ही रुजलं. आम्ही काय करतो, आम्ही लावायचं काम करतो. प्रदीप महाराज आम्ही लावायचं काम करतो. रोपटं लावायचं काम केलेलं आहे, पण त्याला खत पाणी घालण्याचं काम तुमचं आहे. खत पाणी घालण्याचं काम कोणाचं आहे? आपल्या सगळ्या लोकांचं खत पाणी घालण्याचं काम आहे. आणि त्याला पाणीच घातलेलं आहे तर ते वाढेल का? आणि आम्ही रोपटं लावलंच नाही तर वाढेल का? मग कोणी कसं असो, पण प्रत्येकाने या श्रवण भक्तीला या. प्रदीप महाराजांची नेहमी विनंती असतो प्रत्येकाला, हात जोडून विनंती करतात की गावातल्या कुंभारकांपाडा, चिंचोलीपाडा, प्रत्येकाने इथं या, ऐकायला तर या. कारण काय माहिती का, की ऐकता 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 ते पिंडामध्ये उतरलं जातं आपलं. दिलं की नाही? जया नाही श्रवण स्वार्थ, ते कैसा व परमार्थ. इथं श्रवण भक्ती नाही, तिथे परमार्थ नाही होत. मागे केले तितुके व्यर्थ श्रवणे विन, संत रामदासांनी सांगितले. जया नाही श्रवण स्वार्थ. जिथं श्रवण भक्ती नाही, जिथं श्रवण करत नाही आपण, तिथे परमार्थ होऊ शकतच नाही. कारण श्रवणाने काय होतं, आपली परा धुतली जाते. आपले चारी वाण्या परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी, या चारी वाण्या शुद्ध होतात. अंतर गेली अमृत, बाह्य काया लखलखीत. म्हणजे आतमध्ये तुमचे अमृत गेला तरच तुमची काया लखलखीत होईल. अंतरस्थिती बांधता संत लक्षणे बांधते. अंतरस्थिती म्हणजे तुमची या मना, तुमच्या अंतकरणामध्ये जे काय आम्ही श्रवण जे काय आम्ही तुम्हाला सांगतो त्याचं श्रवण तुम्ही केलं. अंतरस्थिती तर तुमच्या अंतरामध्ये ती स्थिती बांधली जाते. परमार्थाची म्हणजे भक्तीची, वैराग्याची, त्यागाची भूमिका कधी तयार होईल, जेव्हा तुम्ही श्रवण कराल तेव्हा. असे बरेचसे या पंथामध्ये लोक आहेत, त्याने अनुग्रह देऊन ठेवलाय आणि वर्षे त्यांची भेटच नाही. सांगा मला, ज्ञान प्राप्त होईल का त्यांना? मी तर म्हणतो श्रवणाला तुम्ही कंपल्सरी या. श्रवण तुम्ही केला तरच तुमच्या हृदयामध्ये ज्ञान प्रगट होणार आहे. जैशी दीपकलिका धाकोटी परी बहुती जाते प्रगटी. कशी आहे दीपकलिका? लहान आहे पण तिचा तेज सगळीकडे पडतो. तैशी सद्बुद्धी थेकटी मानू नये. बाळा पाटील आणि आपले मंगेश पाटील यांनी बघा ज्ञानेश्वर ज्ञानोबारांनी लिहिलंय की तुम्ही लक्षात घ्या. बघा आमच्यापेक्षा चांगले बोलतात ते. जे आम्हाला जमत नाही ते त्यांना जमतं. हे का जमतं? तर श्रवण भक्ती. म्हणून जया नाही श्रवण स्वार्थ, तिथे कैसं परमार्थच होऊ शकत नाही. मागे केले तितके व्यर्थ श्रवणे विना. श्रवण नसेल तर भक्ती नाही होणार. श्रवण करा. मला सांगा, राम प्रत्यक्ष भगवंत होते, वशिष्ठांच्या आश्रमात गेले, श्रवण केला. आपले जाऊ दे, आपण तर कोणीच नाही. प्रत्यक्ष भगवंत आले, भगवंत राम. म्हणून आम्ही जो भावपुरावा चालू केलेला आहे ना, त्याचं कारण एक नव्हे की तुमच्या पिंडामध्ये भगवंताचा भाव प्रवाहित राहणं, सातत्याने प्रवाहित राहिलं पाहिजे. तो प्रवाह बंद पाडता कामा नाही. जसं एखादा, मी तुम्हाला नेहमी उदाहरण देतो, जसं एखादा नदीचं पाणी आहे, ओहळ्याचं पाणी आहे, ते साठून राहिलं तर काय होईल? त्याच्यामध्ये किडे मकोडे पडतात, पाणी खराब होतो. आणि ते प्रवाहित राहिलं तर शुद्ध राहतं की नाही? मग प्रवाहित राहता 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 नदी नाले तलाव असो, ते जाऊन कुठे भेटतात? समुद्राला भेटतात देवा. तसे हे सगळे नाले आहेत ना, हे समुद्राला भेटतील. मग कधी? श्रवणाची भक्ती. जया नाही श्रवण स्वार्थ, तेथे कैसा परमार्थ. मागे केले तितुके व्यर्थ श्रवणे विना. पण तो श्रवण कसा असला पाहिजे? तो श्रवण नामावरती उपदेश असला पाहिजे. कारण बरेचसे पंथ असे निघालेत, ते आपल्याला श्रवणामध्ये ठेवतात, पण ते नामाचा उपदेश तिथे नाही आहे. नामाचा उपदेश नसल्यामुळे माणूस बाह्य अंगाने जातो, आणि बाह्य अंगाने जो गेला, कारण तिथे काय लिहिले, अंतर्निष्ठ तितकीच उतरले. आमचं श्रवण, आमचं सांगणं कसं असतं की आम्ही त्या अंतर्मुख होऊन त्या भगवंताशी एकरूप झालेलो. आम्ही प्रदीप महाराज, आम्ही बरं का, आपले काठे महाराज हरिभक्तपरायण, सकाळी 4 वाजता उठून ध्यान करतात. बघा, विचार करा. तुम्ही जोपर्यंत आतमध्ये जात नाही, कारण प्रवास आतला आहे, बाहेरचा नाही. बाहेर सगळी दिशाभूल आहे.
जे तुम्हाला सांगतात की ध्यान करू नका, फक्त श्रवण करा, अशा श्रवणाला गेलात तर कोणी बा कोणाचे केले, ज्याचे त्याने अनहित केले. परमात्मा आपल्या आतमध्ये, देवी माता आपल्या आतमध्ये, हे देवीची चित शक्ती प्रत्येकाच्या हृदयामध्ये, तिची अनुभूती घ्या. पण एक लक्षात ठेवा, तिची कृपा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नाही. म्हणून इथे या, देवीची पूजा करा. तुम्हाला थोडक्यात आज थोडं बाहेरच सांगतो मी तुम्हाला. बघा, नंदी नामाचा एक ब्राह्मण असतो, नंदी ब्राह्मण असतो. तो काय करतो, तर त्याचा लग्न झालेला असतो बिचारा. पण काही दिवसांनी धर्मपत्नी समोर, धर्मपत्नी, त्याची आई वगैरे सगळे त्यांचे जोडले असतात आणि त्याला अचानक श्वेतकुष्ठ होतं. काय होतं? श्वेतकुष्ठ होतं. बघा, आता मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. या देवीच्या चरणाशी रोज या. का मी तुम्हाला सांगतो, सद्गुरू चरित्रामधील 51 अध्याय वाचा. त्याच्यामध्ये त्याने दिलाय की नंदी ब्राह्मण असतो आणि त्याला लग्नानंतर श्वेतकुष्ठ होतो. लोक त्याला बघितले की बाजूला होतात, बोलले हा कुष्ठरोगी आहे म्हणतात. लोक त्याचा हेवा करतात. नवे नवे त्याची बायको त्याचा काय करतो, तिरस्कार करतो, आई तिरस्कार करतो. शेवटीला त्याला पश्चाताप होतो की असं झालं का माझ्या हातातनं. सगळेच लोक मला काय करायला लागले, मला हडहड शेडशेड करायला लागले. आणि मग तो काय करतो, पश्चाताप घेतो तो. आणि मग जिथं आपली भवानी माता आहे तुळजापूरला, त्या देवीच्या मंदिरात जातो. घराचा त्याग करतो बिचारा, कारण कोणीच विचारत नाही, बायका नाही, पोरं नाही, कोणी विचारत नाही त्याला. मग तिथे जाऊन किती वर्ष सेवा करतो देवीची? 3 वर्ष सेवा करतो. या देवीची सेवा का करा तुम्ही, याचं तुम्हाला ज्वलंत उदाहरण तुम्हाला देतो सद्गुरू चरित्रातला. आणि मग तो 3 वर्ष सेवा करतो देवीची. 3 वर्ष सेवा केल्यानंतर देवी त्याच्या स्वप्नात येते. देवी काय येते? स्वप्नात येते आणि सांगते, अरे नंदी ब्राह्मणा, तू गाणगापूरला जा, तिथे नृसिंह सरस्वती माणसाच्या अवतारामध्ये आलेला आहे आणि ती तुला बरं करेल. बघा काय सांगतात, कोणाची कृपा झाली? देवीची कृपा झाली. अशी देवीची कृपा ज्या वेळेला होतो, म्हणून ही कुंडलिनी शक्ती आहे, ती तुम्ही तिचा ध्यान करता करता आतमध्ये प्रगट होतो. आतमध्ये प्रगट होते ती आपल्या, आणि आतमध्ये प्रगट झाल्यानंतर आपल्याला तीच आपल्याला सूचना देते की काय करायचं आता आपल्याला याच्या पुढं. आणि म्हणून तो नंदीनामा ब्राह्मण 3 वर्ष सेवा करतो. आणि देवीला प्रश्न पडतो की आता करायचं काय. मग ती त्याला स्वप्नामध्ये हे सगळं दाखवतो की बाबा असं असं कर आणि तू तिकडे जा गाणगापूरला. मग गाणगापूरला गेल्यानंतर तिकडे तुझं रोग बरा होणार आहे. हा सकाळी उठतो आणि देवीशी भांडतो, देवी तू देवी असताना मला त्या माणसाकडे पाठवतो, तो माणूस काय करणार मला बरं, तू देवी असतो मला बरं कर. बघा एवढी ताकद पाहिजे देवीकडे भांडण्याची, देवी मातेकडे भांडण्याची ताकद पाहिजे. आणि ती ताकद कधी येते आपल्याकडे, शक्ती कधी येते आपल्याकडे, आपण अखंड सेवा केली ना देवीची तर ती शक्ती येते. भगिनी मातांनी सगळं ऐका, मी का सांगतो ते, हे प्रत्यक्ष जागृत आहे, जागृत स्थान आहे. आणि मग त्या नंदी ब्राह्मणाला प्रश्न पडतो की आता आपण करायचं काय. परत झोपतो. 5 दिवसांनी परत स्वप्न पडतो, सांगतो बाबा तू गाणगापूरला जा. परत दिवशी भांडतो तो की तू देवी असताना तू मला तिकडे पाठवतो. म्हणजे ज्या वेळेला देवीची कृपा होतो त्यावेळेला आपल्याला श्रीगुरूचं दर्शन होत असतो. लक्षात घ्या, तुम्ही सगळ्या इथे मंदिरामध्ये येतात ना, तुम्हाला श्रीगुरूचं दर्शन होणारच आहे. काही लाईना झालेलं आहे, तुम्हाला 100% होणार. देवीची कृपा आहे ती. आणि मग नंतर काय होतं, त्या देवीची कृपा होतं आणि सांगतो असं असं. मग ती देवीला माहीत पडतं की हा आता ऐकणार नाही. मग ती त्या पुजाऱ्यांना काय करते, स्वप्नात जाते आणि सांगता असं असं एक श्वेतकुष्ठवाला माणूस आहे, त्याला तुम्ही काय करा, मंदिराच्या बाहेर काढा. आणि मंदिराच्या बाहेर काढतात त्याला मंदिराच्या बाहेर काढतात. काढल्यानंतर त्याला वाईट वाटतो, अरे देवीने आपला असा केला, देवीची एवढ्या वर्षी पूजा केली, माझं काही बरं झालं नाही, काय नाही. त्याला वाईट वाटतो. मग चालतो एक दिवस चालल्यानंतर विचार करतो, अरे देवी आपल्या स्वप्नात आली आणि तिने आपल्याला दृष्टांत दिलेला आहे, मग आपल्याला जायलाच पाहिजे.
अजून ताकद येते त्याला, अजून शक्ती आल्यानंतर अजून पुढे जातो. गेल्यानंतर श्री गुरु सारी नृसिंह सरस्वती तिथे बसलेले असतात आसनावर. गेल्यानंतर तिथे त्याला माणसं थांबवतात. म्हणतो कुठे चाललास, मला त्यांना भेटायचं श्रीगुरूंना. थांब जरा म्हणतो. त्याला विचारतात, कोणाला, श्रीगुरूंना, की असा असा एक पाठव पाठव. गेल्यानंतर असा एक 10 फुटाच्या अंतरावर आहे. तर त्याला श्रीगुरू काय म्हणतात माहिती का, काय रे देवीला सोडून माणसाकडे आलास. बघा तिथेच त्याची हवा टाईट झाली. देवीला सोडून माणसाकडे आलास, लोटांगण घातलं त्याने. अशी देवीची कृपा असते. म्हणून प्रत्येकाने जी माता आहे आपली, ती माता आपल्याला टाकणार नाही कधी, लक्षात ठेवा. जैसे बालक वाढवी माता नाना यत्न करून लिहिले की नाही, अनेक प्रकारचे प्रयत्न करतो आपल्याला ही देवी, आणि आपल्याला यातनं बाहेर काढते. संसार सागरातून बाहेर काढते आपल्याला. हे संसार खूप आहे, संसार दुःख मुलं आहे. संसार कसा आहे, प्रत्येकाचा संसार दुःख मुलं आहे. संसार दुःख मुलं लागते दुःखाचे रात्रंदिवस तळमळ, विश्रांती नाही कोठे काढी, काही रात्रंदिवस तळमळ आहे. या संसारातून बाहेर निघायचं असेल तर देवी मातेची पूजा करा. आणि मग त्याला श्रीगुरू काय करतात, तर त्या तीर्थावर घेऊन जातात. तिथे त्याची आंघोळ घालतात. आंघोळ घातल्यानंतर बरं का, गुरु कधी भेटतो लक्षात ठेवा, देवीची पूजा केली तरच गुरु भेटतो. मग त्याला आंघोळ करायला नेतात. आणि आंघोळ केल्यानंतर त्याला त्रिवेणी म्हणजे काय, त्रिवेणी संगम असतं, त्या त्रिवेणी संगमावर त्याची आंघोळ घालतात. आणि मग काय, त्रिवेणी संगम म्हणजे काय, त्रिवेणी संगम म्हणजे इडा, पिंडा आणि सुषुम्ना ह्या तिन्ही नाड्या बंद असतात. श्रीगुरु डोक्यावर हात ठेवून चालू करून देतात. बघा, नाही तर आपण तो त्रिवेणी संगम, ठीक आहे, ज्यांना माहीत नाही त्यांनी तो पकडा, ज्यांना माहीत नाही त्यांनी ज्यांना अनुग्रह दिलाय. त्रिवेणी संगम म्हणजे काय, इडा, पिंगला आणि सुषुम्ना नाड्या चालू करून देतो, बरोबर. त्याच्यानंतर षटपद कुले म्हणजे 6 चक्र चालू होतात त्याची. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाथ, विशुद्धी, आज्ञाचक्र, सगळे चक्र चालू होतात. आणि त्याचे कपडे सगळे काय करतात, जुने कपडे काढून टाकतात. म्हणजे त्याचे जुने विचार आहेत ते सगळे काढून टाकतात. बघा, याच्यामध्ये मी तुम्हाला दोन्ही म्हणजे द्वैत अद्वैत दोन्ही सांगतो तुम्हाला. द्वैत आणि अद्वैत या दोन्ही गोष्टी तुम्हाला मी सांगतो. आणि अस्वस्थ म्हणून म्हणजे पिंपल आहे, ते पिंपल आहे, त्या पिंपलाच्या झाडाला प्रदक्षिणा. पिंपल म्हणजे अस्वस्थ, म्हणजे त्याचा मन अस्वस्थ होता आणि तो स्वतःभोवती त्याने प्रदक्षिणा मारली आणि त्याला स्वस्थ करून टाकला देवाने. आणि नंतर त्याला सांगितलं एक काम कर, आता तू काहीतरी लिखाण करायला सुरुवात कर. तर तो म्हणतो मी आता लिखाण काय करू, मी अनपढ आहे. मग त्याच्या मुखामध्ये श्रीगुरू उदी टाकतात आणि मग त्याला कवित्व प्राप्त होतो आणि त्याला कवीश्वर पदवी होते, पदवी प्राप्त होते. आणि त्याचं नाव नंदी असते, त्याला नाम दिले होते, त्याचा नंदी नामा, नंदी नामा नाव त्याला पडतो. अशी देवीची कृपा आहे. अजून एक तुम्हाला सांगतो अशीच गोष्ट, वेळ आहे ना आपल्याकडे महाराज, अजून एक गोष्ट सांगतो, कारण ते थोडक्या स्त्री आहेत, त्यांना मी रोज बऱ्याचशा आम्ही आतलं बोलतो, बाहेरचं बोलायला मिळत नाही. आज बाहेरचं थोडं सांगतो तुम्हाला मी. तसेच तुम्हाला कालिदासाची गोष्ट माहिती आहे तुम्हाला. देवीचा भक्त होता. कोण होता, देवीचा भक्त होता. आणि देवीचा भक्त होता, अनपढ होता बिचारा, पण अनपढ असून जगत विख्यात कवी झाला. बघा, ही देवीची कृपा आहे. जगत विख्यात कवी, विचार करा, की याने शाकुंतल वगैरे वगैरे बरेचसे नाटकं लिहिली आणि तो संस्कृत पंडित झाला, तयार झाला, ही देवीच्या कृपेमुळे. देवीने काय केलं तर हा अनपढ असल्यामुळे ह्याचा त्या वाराणसीच्या राजाची विद्युत्तमा म्हणून त्याची एक मुलगी होती, त्या मुलगीबरोबर लग्न लावून दिलं. आणि त्या मुलीचं काय होतं की जो पांडित्य असेल, जो पंडित असेल त्याच्याशीच मी लग्न लावेन. पण तिने संकेताने पण ठेवला होता, संकेताने. असे काही संकेत असतात, त्या संकेतातून, तोंडातून नाही. तर त्याने असे हातवर करून वगैरे जे काही त्याने खानाखोना केल्या, त्यातून त्याने ते पण जिंकलं आणि त्याच्याशी विवाह केला. विवाह केल्यानंतर तिच्या असं लक्षात आलं की हा अनपढ आहे.
हिला वाटलं मला खूप मोठा वेदोक्त असा ब्राह्मण मिळालेला आहे आणि तिची झाली काय फसगत झाली. मग तिने काय केलं, त्याला घरातनं बाहेर काढलं आणि सांगितलं जोपर्यंत तू पंडित होत नाही तोपर्यंत माझ्याकडे परत यायचं नाही. मग त्याने काय करा, कालिकाच्या मंदिरामध्ये गेला आणि त्याने जो ध्यान चालू केला, जेवण सोडलं, पाणी सोडलं, सगळं सोडलं आणि देवीची पूजाच करत बसला. अखंड देवीची पूजा करत बसला. आणि अशी ही देवीची पूजा करता करता एक दिवस त्याला असं वाटलं की आता आपण काय करू, देवीसमोर आपला मुंडकच कापून टाकावं, का आपल्याला जगण्याचा अधिकारच नाही. मग त्याने काय केलं, तलवार घेतली आणि देवीचं समोर मुंडकं कापणार तेवढ्यात देवी प्रगट झाली. तेवढ्यात देवी प्रगट झाली. आणि मग तिला तीन म्हटलं, बोल बाबा तुला काय पाहिजे. तर म्हणतो मला पांडित्य मिळवायचं सगळ्या ग्रंथामध्ये. जा तथाच तू, त्याला वर दिला. तिथून निघाल्यानंतर त्याने बरं का त्याने कालिदास नावाचा नाटक लिहिला आणि संस्कृत पंडित बनला एक नंबरचा. ही सगळी कृपा कोणाची? देवी मातेची. आता देवी मातेची कृपा कोणावर होतो, तर जो अखंड देवीचं भजन करतो तो, किंवा जसा आता नंदी ब्राह्मण होता तो नंदी नामा झाला, म्हणजे त्याला नाम दिला. देवीची कृपा झाल्यावर आपल्याला श्रीगुरु भेटतात. आणि श्रीगुरु आपल्याला एवढ्यासाठी भेटतात देवीची कृपा झाल्यावर की आपली कुंडलिनी जागृत व्हायला पाहिजे. देवी माता म्हणजे प्रत्यक्ष कुंडलिनी माता आहे. लिहिलं की नाही, की इथं लिहिलं की नाही, बघा काय सांगतात तिथे. आपल्याला जो नाम दिला जातो त्या नामासाठी आपल्याला दासबोधामध्ये आणि मनाच्या श्लोकमध्ये एक रामदास स्वामींनी श्लोक लिहिला आहे की भगवान शंकरापासून ही परंपरा चालू झालेली आहे. म्हणून ते तर लिहिलं की नाही की या गीतार्थाची थोरी स्वये शंभू योरी जेथं भवानी प्रश्न करी चमत्कारुणी. भवानीने प्रश्न केलाय की देवादिदेव महादेव, सगळ्या देवांचा देव अधिपती, आणि तो कोणाचं ध्यान करतो. अरे तुझं ध्यान सगळ्यांनी करायला पाहिजे आणि तू ध्यान कोणाचं करतो, असा भवानी मातेला प्रश्न पडलेला आहे. भवानी मातेला प्रश्न पडलाय. म्हणून लिहिले की नाही, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी दिला. गोरक्षी वळला गहिनीपती आणि गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा आणि ज्ञानदेव सार. म्हणजे परंपरा आली की नाही, परंपरेमध्ये या. आता बघा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आमचे गजानन महाराज सच्चिदानंद सद्गुरू बरं का, श्रीगुरू आमचे गजानन महाराज यांनी छोटंसं रोपटं लावलं. एवढीशे रोपं लावले दारे त्याचा वेल गेला गगनावरी. एवढंसं रोपटं लावलं होतं. दिसलं ना आता तुम्हाला. या सगळ्यांनी जो काय हरिपाठ केला ती सगळी कृपा कोणाची आहे? गजानन महाराजांची कृपा आहे. आमचे गुरुवर्य, आमचे गुरुबंधू, मोठे बंधू आमचे, त्यांनी या सगळ्यांना हरिपाठ शिकवला, ध्यान करायला शिकवलं, ध्यान केंद्र खोललं. जसं आता आपले हरिभक्त पारायण यांच्याकडे ध्यान केंद्र आहे, रमेश महाराज, तीच कार्य त्यांनी केलेलं आहे. आणि महाराज हेच कार्य राहतो. जिवंतपणी कोणी विचारत नाही, पण गेल्यानंतर हेच कार्य आपल्याला पदोपदी हेच कार्य आपल्याला प्रत्येकाला उपयोगाला येणार आहे. आणि ह्या कार्यासाठी प्रत्येकाने काय करा, झिजवा प्रत्येकाला. म्हणून कीर्तीस उरावे, कीर्ती रूपाने उरावे, मरावे परे कीर्ती रूपे उरावे. लिहिले नाही, कीर्ती रूपयाने उरायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी हे सगळे प्रयत्न आहेत. बाकी लोक येतात जातात, आले किती आले ना किती गेले, किती आले ना किती गेले असे माणसं. म्हणून इथं काय सांगितलंय की तिन्ही लोक जालू सके कोप येता निवाला स्वये ते हरी नाम घेता. काय लिहिले? तिन्ही लोक जाळू सके कोप येता निवाला स्वरे मुखे नाम घेता. जपे आदरे पार्वती विश्वमाता म्हणून म्हणारे म्हणा तीच आता. अरे तीच नाम म्हणा, दुसरं म्हणू नका तुम्ही. बघा आपल्याला काय दिलं, आपल्याला वॉर्निंग दिली रामदास स्वामींनी. प्रत्येक संतांनी वॉर्निंग दिलेली आपल्याला. अरे तुम्ही परंपरेमध्ये या, परंपरेच्या बाहेर गेला तर भक्ती होणार नाही, त्रासदायक भक्ती होईल तुम्हाला. म्हणून नाम घ्या, ध्यान करा.
नाही केलं श्रवणाला या, हळूहळू हृदय परिवर्तन होईल. तुमच्या हृदयामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे. परिवर्तन हृदयामध्ये कधी होईल? हृदयस्तु नारायण, हृदयातल्या नारायणाला तुम्ही जागृत केलं तर ते परिवर्तन होणार आहे. परिवर्तन कधी होईल? आपल्यामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे. आणि ते कधी होईल आपल्या अंतःकरणामध्ये परिवर्तन? तर आपण अंतःकरणामध्ये असलेल्या त्या नामाला किंवा त्या आत्मदेवाला आपण भजलं तरच होईल ना. इकडे सगळे चिंतन कोणाचं असतं? आत्मदेवाचं चिंतन असतं, आत्म्याचंच सांगणं असतं. बाकी बाहेरच्या गोष्टी इथे नसतात. आणि म्हणून लोकांना बाहेर जायला काय आवडतं? बाहेरच्या गोष्टी आहेत त्यांना, कारण त्यांच्यासारखं त्यांना मिळतो. बघा, जे आपल्या अंतःकरणामध्ये असतं की नाही तेच माणसाला आवडतं. अंतःकरणामध्ये नामच नाही, हरीचं चिंतनच नाही, तर काय आवडेल तुम्हाला? अंतःकरणामध्ये विषय भरलेले आहेत, तर विषयच आवडे. म्हणून रामदास सांगितले की नाही, परत्र साधन परत्र साधन विन म्हणून नाही की श्रवण. जया नाही आत्मज्ञान तया नाम. करमणूक चालली जगामध्ये, सगळी करमणूकच चाललेली आहे. काय जगामध्ये करमणूक चालली आहे. भजका असं पाहिजे भजन, साधका असं पाहिजे साधन, साधकाच पाहिजे साधन, भजकाच पाहिजे भजन, रोग्या असं पाहिजे रोग हरती मात्रा. काहीतरी मला पडताळून द्या, माझा रोग बरा होऊ दे, पण नामाकडे वळत नाही. संत रामदासांनी सगळा लिहिले महाराज, पण आपल्याला कळत का नाही? म्हणून तरी परत्र साधन विन, जोपर्यंत परा साधली जात नाही. भवानी मातेने काय सांगितलंय? जी चित शक्ती आहे भवानी मातेची, ती कुठे आपल्या, ती 3.5 हात वेटाळे म्हणून आपल्या इथे बसलेली आहे. 3.5 पीठ आपली लक्ष्मी महालक्ष्मी 3.5 पीठ आहे तिचं. 3.5 हात आपली कुंडलिनी आहे. 3.5 अक्षराचा आपला मंत्र आहे. मंत्र म्हणजे नाम आहे. हे सगळं 3.5 आहेत. आणि आपण तिनामध्येच अडकलोय. रजगुण तमगुण सत्वगुण या गुणामध्येच आपण अडकलोय देवा. यातनं आपण बाहेर कधी निघणार? बाहेर निघायचा एकच उपाय की परत्र साधने विन म्हणून आहे की श्रवण. जोपर्यंत आपली पराभक्ती चालू होत नाही, परत्र म्हणजे परा, जोपर्यंत परेचा मंत्र आपल्याला मिळत नाही, परेचं नाम आपल्याला मिळत नाही. कारण परा काय करतो? परेमध्ये आपण ध्यान केला की सगळे विषय परेमध्ये बसले. आपल्या विषय कुठे बसलेले आहेत? परेमध्ये बसले आहेत. ते निघतील कसे? निघू शकतच नाही. मग त्यांना काढायचा एकच उपाय म्हणजे नाम. उपाय एक भगवत भक्ती. जरी ठाकेना विरक्ती तरी यथानुशक्ती भगवत भजन केले पाहिजे. रामदास स्वामींनी लिहिले उपाय एक भगवत भक्ती, म्हणजे भगवंताची भक्ती कशी करायची ते आपल्याला जमली पाहिजे. भगवत भक्तीचे उपाय धरावे संतांचे पाय. संतांचे पाय धरावे लागतील आपल्याला. संत ओळखता यायला पाहिजे. कोणाला पण संत म्हणू नका. संत युग, संत काय की संत माणसाला ओळखता यायला पाहिजे. संत बीज पलटे नाही, युग गया अनंत. कितीतरी युग गेली, संत बीज कधीच पलटत नाही. नाम बाकी तुमचे मंत्र पलटे होतात, पण संत बीज नाही पलटे. युग गया अनंत. हर युग में अवतार धरे फिर भी संत की संत. बघा, हर युग में अवतार धरे फिर भी संत के संत. संत कधीही बदलत नाही. गुरु बदलतील, अजून काय बदलतील, पण संत बदलत नाही. कारण संत बीज आहे ते. आणि त्या बीजापर्यंत जाण्यासाठी आपल्याला काय, बीजापर्यंत जाण्यासाठी आपल्याला उपासना असली पाहिजे, ध्यान असलं पाहिजे. आम्ही जे काय बोलतो तो काही लोकांना जे काय साधनेतले आहेत त्यांना कळत असेल, पण जे साधना करत नाही त्यांना थोडा जड जाईल. पण असू द्या, पण आज नाही उद्या त्यांच्या लक्षात येईल. परत्र साधने विन म्हणून आहे की श्रवण. जोपर्यंत परा साधली जात नाही, परेचा मंत्र चालू होत नाही, तोपर्यंत आपल्याला श्रवण आहे ना ते बाहेर जाणार. श्रवण बाहेरच जाणार. कारण आपल्याला संसारातल्याच गोष्टी आवडणार, कथा भाग आवडणार आणि उड्या मारायला आवडणार, सगळं आवडणार तुम्हाला. पण ध्यान करायला आवडणार नाही का? ध्यान करायला तुम्हाला ध्यान करायला त्रास आहे. त्रास देणारे आपले विषय कुठे पिंडामध्ये आहेत.
त्रास देणारा मन आपल्या आतमध्ये आहे आणि तो आपल्याला त्रास देतो. आणि ज्या वेळेला आपला मन स्थिर होतो त्यावेळेला आपल्याला ध्यान होतो. त्यावेळेला आपला तुका म्हणे मन मुरे मग जे उरे ते तू. म्हणजे तुकाराम महाराज सांगतात की मनाची धाव संपली मग जे उरतं ते आपलं स्वरूप आहे. आणि आपलं मन आपलं सगळीकडं भरकटच चाललेलं आहे. ह्या पंथात जा त्या पंथात जा, हे थोडं घ्या ते थोडं घ्या, असं करून नाही जमणार. कारण तुमचा तुकाराम महाराज म्हणे की नाही नाही आन दैवत तुका म्हणे मना ऐसे. मनासारखा दुसरा देवच नाही. पण त्याला भजनामध्ये लावता यायला पाहिजे ना आपल्याला. देव कधी होईल मन? भजन केलं तर. भजनातून सगळे प्रश्न सुटणार आहेत, पण तो भजन ओरिजिनल असला पाहिजे. ओरिजिनल भजन कधी चालू होतं? परिपरत्र साधने विन म्हणून आहे की श्रवण. जोपर्यंत परेतला मंत्र मिळत नाही तोपर्यंत भजन चालू होणार नाही. मी मागे पण एका प्रवचनातून बोललो होतो की तुकोबाराया ज्ञानोबाराया यांनी त्या डोंगरावर जाऊन भंडारा डोंगर काय केलं की परेमधून जे मंत्र बाहेर पडले, परेमधून जो नाम बाहेर पडला त्या नामाशी एकरूप झाले. आणि म्हणून त्यांनी संपूर्ण काय लिहिलं? गाथा लिहिल्या. ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरी लिहिली. अहो बिन शिकलेली लोक आहेत, कुठल्या शाळेत गेलेली नाही, पण त्यांचं आपल्याला शिक्षण घ्यावं लागतो. मग तो आपल्याला कसा येईल? कारण ते तसे झाले, त्याने ध्यान तसा केला, डोंगरावर जाऊन ध्यान केला, एकांतात गेले आणि ते भगवंतासारखे झाले, भगवत स्वरूप झाले. आणि म्हणून त्यांनी हे ग्रंथ लिहिले. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण. आपल्याला तसं व्हावं लागेल तर हे ग्रंथांचा अर्थ आपल्याला कळेल. ग्रंथांचा अर्थ कधी कळेल? आपण तसं झालो तर. आणि ते पण आपण 1 तास ध्यान केला आणि घरामध्ये 24 तास आपण टाकून दिलं ते ध्यान, येईल का कामाला? नाही येणार कामाला. सततम कीर्तयंत माय लिहिले की नाही? सातत्याने कीर्तन म्हणजे ते चिंतन करायला पाहिजे. सातत्याने आत्मचिंतन व्हायला पाहिजे. का आपल्याला नरदेह मिळाला? कशाला मिळालाय? भगवंताची भक्ती करण्यासाठी मिळालेलं आहे. खाण्यापिण्यासाठी नरदेह नाही आहे. पण नंतर जर खाण्यापिण्यावर आपण घालवला, मग आपल्याला जर बिलं आली तर आपली गाडी आपली कशात निघेल? हां, तसं होता कामा नाही. जर गाडी आपली ह्याच्यामध्ये निघाली, मग नंतर गाडीच्या बत्त्या गेलेल्या असतात, टायर गेलेले असतात, गाडीचे टायर घेतलेले असतात, हँडलच चालत नाही, बंद होतो है ना. मग आपल्याला भजन करता येईल का? आत करा काय ते आत्ता करा. आली या घडी भजनाच्या माध्यमातून आपल्याला भगवंताची प्राप्ती आहे. काही करायची गरज नाही. तुम्हाला कुठलं साधन बी करायची गरज नाही, फक्त भजन करायला शिक. भजन म्हणजे ते नामस्मरण. त्या नामातून अंतःकरणाची स्थिती होते. म्हणून अंतर्निष्ठ तितकेच तरले लिहिले की नाही? अंतर्बस्त तितके बुडाले. बाहेर जाल तर बुडून जाल सांगितलं रामदास स्वामींनी. अंतर्निष्ठ म्हणजे आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप झाले, ज्याने ध्यान केला. बरं आपण एकदा ध्यान केला का ते ध्यान निघत नाही आपल्यातनं, अखंड चालतं. ते अखंड चालू होतं, बंद पडत नाही. म्हणून काय सांगितलंय? आसनी शयनी. आत्मज्ञानी कोणाला म्हणतात? आत्मज्ञानीची व्याख्या भगवंताने केली बघा, सांगतो. आसनी शयनी भोजनी विसर नाही माझ्या नामी, तया नाम आत्मज्ञानी बोलीजे पार्था. अरे अर्जुना, त्याला आत्मज्ञानी म्हणतात की ज्याचं अखंड भजन चालू आहे. वाचणं म्हणजे ज्ञान नाहीये, ऐकणं म्हणजे ज्ञान नाहीये. आसनी झोपताना, शयनी झोपताना, बसताना, झोपताना, आसनी शयनी भोजनी विसर नाही माझ्या नाम. बघा, ज्याला माझ्या हरिनामाचा विसर पडत नाही, तया नाव आत्मज्ञानी बोली जे पार्था. अरे अर्जुना, त्याला आत्मज्ञानी म्हणतात. व्याख्या लक्षात घ्या. ही व्याख्या तुम्ही आयुष्यावर विसरू नका, मरेपर्यंत विसरू नका. आत्मज्ञानी कोणाला म्हणतात महाराज? ज्याचं अखंड भजन चालू आहे त्याला आत्मज्ञानी म्हणतात. आम्ही कुठं काय वाचायला गेलो? कुठले ग्रंथ वाचले आम्ही? का आम्ही 4 वेळेस शास्त्र 18 पुराणे वाचले का आम्ही? नाही नाही नाही. आम्ही फक्त अखंड चिंतन विठोबाचे, बस, दुसरं काही दिसत नाही. आणि त्या जे तुकोबाराने केलं, जे ज्ञानोबाराने केलं, जे नाथांनी केलं, जे रामदास स्वामींनी केलं,
जे जनाबाईंनी मुक्ताबाईंनी केलं, मीराबाईंनी केलं, आणि तेच चिंतन तुम्हाला आहे. पण चिंतन करत नाही कोणी. का करत नाही? तर चिंतन करण्यासाठी, त्या भगवंताची एकरूप होण्यासाठी आपल्याला अनुग्रहाची साधना असली पाहिजे. अनुग्रह आपल्याकडे असला पाहिजे, प्रबोधाचं चिंतन असलं पाहिजे. चारी देहाचं निरसन व्हायला पाहिजे. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण, ज्ञान, कैवल्य हे पाचही देह आहेत. या पाचही देहाचं निरसन झाल्यानंतर मग आपल्याला भगवंताचं दर्शन होतं. पण याच्यासाठी आपल्याला साधनं पाहिजे. हे कठीण नाही, लक्षात ठेवा. हे सोपं आहे एकदम. पण तुम्ही अनुग्रह घेतला, चिंतन केला, ध्यान केला, तर हे सगळं सहज आहे. तुका म्हणे साधन सुलभ गो मटे, परंतु उपतिष्ठतु पूर्व पुण्य. मग पुण्य कधी वाढेल आपला? तर त्या देवी मातेची सेवा केली, त्या भगवंताचं अखंड चिंतन केलं. कसंही करा, वेडवाकडं करा भगवंताचं चिंतन. ते तुमच्या अंतकरणामध्ये ठाम करून बसतं, ठाव. आणि त्यांनी एकदा तुमच्या अंतकरणामध्ये अंतकरणाचा ठाव घेतला की मग भगवंताची प्राप्ती होते, भगवंताची कृपा होते. आणि भगवंताची कृपा झाली की तुम्हाला तसा सद्गुरू भेटतो. आणि सद्गुरू काय करतो? आपल्याजवळ ठेवत नाही. सद्गुरू काय करतो? तर तुमच्या जीवाचा आणि शिवाचा ऐक्य करून देतो. मूलाधारात मध्ये असलेली शक्ती, ब्रह्मरंध्रातल्या असलेल्या मूलाधारेमध्ये असलेला जीव तत्व, ब्रह्मरंध्रामध्ये असलेला शिव तत्वाशी एकरूप करून देतो. एवढंच काम आहे, बाकी काय काम नाही. गुरुचं काम काय? आणि ते जर तुमचे गुरु करत असतील तर ते गुरु आहेत. आणि जर तुम्हाला मूलाधाराची शक्ती ब्रह्मरंध्रात नेऊन देत नसतील आणि तुम्हाला ध्यानाला बसवत नसतील तर त्यांना गुरु म्हणू नये. शिष्य असं न लविती साधन, न करविती इंद्रिय दमन, ऐशे अडक्याचे गुरु तीन मिळाले तरी टाकून द्यावे. रामदास स्वामींनी सांगितलंय. तुम्हाला साधनेला बसवत नाही, तुम्हाला ध्यानाला बसवत नाही, तुम्हाला तुमच्याच देवाशी एकरूप करत नाही, असे गुरु तुम्ही केले असतील तर फेकून द्या सांगितलंय. हे मी सांगत नाही, तर सांगतील इथे बाबुलनाथ महाराज आले आणि त्यांनी सांगितलं. अजिबात नाही. हे रामदास स्वामीने सांगितलंय. कोणी सांगितलंय? रामदास स्वामीने सांगितलंय. प्रत्येक संतांनी हेच सांगितलंय. अजपा मार्ग टाकून खरा, का रे फिरतो सैरा वैरा, येणेच फिटे लक्ष 84 फेरा, ममता रवाच्या त्रिवार सत्य. त्रिवार सत्य, तिन्ही काळामध्ये सत्य आहे की अजपा मार्ग हाच खरा आहे. अजपा घ्या, अजपाशी एकरूप व्हा, असं कोणी सांगितलंय? प्रत्येक संतांनी हेच सांगितलं आपल्याला. आणि संत जेव्हा येतात तेव्हा ते काय सांगतात की या उपाधीमध्ये गुप्त चैतन्य असते सर्वंगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. संत त्यांना का म्हणतात की या उपाधीमध्ये, म्हणजे ह्या देहरूपी उपाधीमध्ये, ही उपाधी आहे देह आपले. देह हीच उपाधी आहे. आपल्याला देह जो मिळालेला आहे तो उपाधी म्हणून मिळालेला आहे. 50% पाप आणि 50% पुण्य म्हणून आपल्याला नरदेह मिळालेला आहे. 100% जेव्हा तुमचा पुण्य होईल तेव्हा तुम्हीच ब्रह्मात, तुम्हीच ब्रह्मात. प्रत्येक माणूस हा ब्रह्म आहे. लेकिन अहम ब्रह्मास्मी, जाण आपणच ब्रह्म आहोत. पण ती कुंडलिनी शक्ती, ती देवी आपल्यावर प्रसन्न व्हायला पाहिजे. ही भगवती माता आपल्यावर प्रसन्न, तीच शक्ती आपल्या आतमध्ये नाभीच्या ठिकाणी. आणि म्हणून लिहिले की इथं काय लिहिले बघा, जपे आदरे पार्वती विश्वमाता. पार्वती विश्वाची माता आहे, विश्वजननी आहे. आणि तिने हा नाम जपलेला आहे. बघा कोणी जपलाय? मग आता प्रत्येक स्त्रियांनी लक्षात घ्या की तुम्ही ज्या भवानी मातेची पूजा करता, ज्या पार्वती मातेची पूजा करता की जिने अनेक रूप घेतली, आणि तिने पण त्या कुंडलिनी शक्तीचं काय केलेलं आहे? भगवान शंकराच्या सांगण्यावरनं तिने पण तो नाम जपलेला आहे. जपे आदरे पार्वती विश्वमाता, विश्वाला चालवणारी जननी आहे. त्या जननीने पण नाम तोच जपलेला आहे. म्हणून म्हणा रे म्हणा तीची नाम आता, तीच आपल्याला जपता आलं पाहिजे. आणि त्या नामाची किंमत आहे सगळी जगामध्ये. तो नाम आपल्याला जमला की आपलं सगळं कार्य. म्हणून लिहिले की नाही माऊलीनी, जे जे करशी आणि काही नामा परते. तुकोबाराने सांगितलं की नाही, जे जे करशी आणि काही नामा परते.
तत्व नाही हा कारुणी सांगे तुका नाम घेता. मग आता सगळ्या संतांनी आपल्याला वॉर्निंग दिलेली आहे, तर प्रत्येकाने नाम घ्या. जरी एखाद्या माणसाला नाम घेण्यासाठी जमलं नाही तरी त्याने काय करावं, श्रवण भक्ती करावे. कारण श्रवणाच्या माध्यमातून ग्रंथनामदासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथंच बोलूला विशद भक्ती मार्ग. म्हणजे गुरु आणि शिष्यांचा संवाद व्हायला पाहिजे. त्या संवादातून हे ज्ञान आहे. ज्ञान कशातून आहे, भगवंताचं, भगवान श्रीकृष्णाचं आणि उद्धवाचं संवाद भागवतामध्ये. म्हणून उद्धव तयार झाला. ज्ञानेश्वरीमध्ये, गीतेमध्ये भगवान कृष्ण परमात्मा आणि अर्जुन यांचं संवाद झालं, बरोबर ना. आणि म्हणून काय झालं, म्हणून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तयार झाला, गीता ग्रंथ तयार झाला. असा संवाद व्हायला पाहिजे. संवादातून आपल्याला संपूर्ण ज्ञानाची प्राप्ती होते. आणि तो संवाद कसा होतो, तर ज्या वेळेला तुमच्या अंतकरणामध्ये त्या नामाचा भाव तयार होतो त्यावेळेला तयार होतो. आणि तो संवाद झाल्यानंतर आपल्या या उपाधीमध्ये गुप्त चैतन्य असे सर्वंगत, या उपाधीमध्ये गुप्त आहे, ते ज्ञान गुप्त आहे. मला सांगा, प्रत्येक गोष्ट गुप्तच आहे हो. आपला संसार का आपण याच्यावर मानतो का, रस्त्यावर मानतो का? चार घरामध्ये गुप्तच आहे ना, आहे की नाही? मनुष्य भोग गुप्तपणामध्ये घेतो की नाही, तसं नाम पण गुप्तच आहे ना. मग आपण गुप्त जर नाम आहे, सगळ्या गोष्टी गुप्त आहेत. चंचल नदी गुप्त गंगा श्रवण पावी जे जगा. चंचल नदी आहे पण गुप्त गंगा आहे. मग त्या गंगेकडे आपण कधी जाणार, तर ज्यावेळेला आपण एकांतात जाणार. एकांतामध्ये जायला पाहिजे. म्हणून एकांताचे सुख देई मज देवा, आघात या जीवा चुकून या. प्रत्येकाने एकांतात जा ना. तुम्हाला नाही कोणी नाम दिलं तरी सकाळी उठल्यावर अर्धा तास का होईना एकांतामध्ये जा आणि आपल्याच देवाचं चिंतन करा, भजन करा. देव आपल्या आतमध्येच आहे, तोच तुम्हाला ती बुद्धी देणार आहे. बुद्धी देणे भगवंताचे. बुद्धी तुम्हाला भगवंत कधी देईल, जेव्हा तुम्ही अंतरीच्या अंतरात्म्याची पूजा कराल. जेव्हा देव आतमध्ये ना, आपण पुसतो बाहेर, तर देव तुम्हाला साथ देईल का? कारण जी वस्तू जिथे आहे, तरी परमात्मा असे जे एक वस्तू असे ते जया दिशे ज्ञानास्तव. बघा, ज्ञानाच्या माध्यमातून ते आपल्याला दिसणार आहे. त्या एके वाचुनी भवस्वर्गादी ज्ञाने, ते अज्ञान आहे समाने निश्चय केला. ज्ञानवाला सांगतात तरी परमात्मा असे जे एक वस्तू असे ते जया दिशे ज्ञानास्तव. ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे आपण आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याचा ध्यान करणं, याला ज्ञान म्हणतात. ऐकणं म्हणजे ज्ञान नाही, वाचणं म्हणजे ज्ञान नाही, ती माहिती असेल. तरी परमात्मा असे जे एक वस्तू असे ते जया दिशे ज्ञान असतं. बघा, हे ज्ञान आपल्याला आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप झालं तरच आपल्याला ते ज्ञान दिसणार आहे. त्या वेगळे भवस्वर्गात त्या एकी वाचू नये, म्हणजे त्या परमात्मा एकच आहे. जीवात्मा, शिवात्मा, सर्वात्मा आणि विश्वात्मा अवघे मिळून एकच आत्मा हो. आत्मा किती आहेत? यांचा वेगळा ना माझा वेगळा, त्यांचा वेगळा. वेगळा वेगळा आहे का? नाही, आत्मा एकच आहे. कसं एक आहे मला सांगा. आता ही ज्ञानेश्वरी समोर आहे, मला ही ज्ञानेश्वरी वाटते. तुम्हाला वाटतं का भागवत आहे? कोणाला वाटतं का दासबोध आहे? नाही, बरोबर आहे. आता मी टोपी घातली आहे, प्रत्येकाला टोपीच दिसतो ना. आता तुमच्या 2-4 माणसं मी ध्यानाला बसवली, ध्यान त्यांचे डोळे बंद केले आणि आंबा त्यांच्या नाकाशी लावला, तर कोणी म्हणेल का पेरू आहे, चिकू आहे? मग तुमचा आमचा माझा आत्मा एकच आहे की नाही, का वेगळा आहे? काय लोक नाही महाराज, त्यांचा आत्मा ना माझा. अरे एकच आहे येड्या. तुम्हाला जे डोळ्याने देवी दिसते तीच मला दिसते डोळी देवी, का वेगळी देवी दिसते मला? म्हणजे सगळ्यांचा अंतकरण एकच आहे. तुमचं आमचं अंतकरण एकच आहे, पण ते एकाचीच ओळख ना आपल्याला. आणि त्या एकाची ओळख घेण्यासाठी आपल्याला एकाकडे यावं लागेल. माणूस एकाकडे येत नाही, अनेकांकडे जातो. सोमवारी कोण? शंकर भगवान, मंगळवारी देवी, बुधवारी आणि गुरुवारी दत्त महाराज, शुक्रवारी संतोषी माता, शनिवारी जय बजरंगबली. मग वाराला देव बदलतो. आपले वाराला देव बदलले नाही पाहिजे, कारण त्यांनी सांगितलं सगळ्यांचे अंतकरण एक, सगळ्यांचं अंतकरण एकच आहे.
तुम्हाला आम्हाला चालवणारा परमात्मा एकच आहे. पण एकाकडे येण्यासाठी आपल्याला श्रीगुरूंची गरज आहे. बाकी श्रीगुरू नाही आहेत. जे एकाकडे आणत नाही ते आपले गुरु नाही आहेत. शिष्यास न लाविती साधन न करविती इंद्रिय दमन जेणेकरी आयशा आडक्याचे गुरु 3 मिळाले तरी फेकून द्यावे सांगितलंय. मग आता प्रत्येकाने जागे व्हा आणि श्रवण भक्तीला या. प्रत्येकाने श्रवण भक्तीलाच यायला पाहिजे. 5 मिनिट. तर प्रत्येकाने श्रवण भक्तीला या. आता मंदिरामध्ये आपल्या प्रत्येक एकादशीला श्रवण भक्ती आपली आहे आणि त्या श्रवणाच्या भक्तीला प्रत्येकाने या. कारण श्रवणापरते नाही साधन. काय श्रवण हे सगळ्यात मोठं साधन आहे आणि ते साधन आपल्याला कधी मिळेल आपल्याला. तर इथे प्रत्येक एकादशीला बाळा पाटील तुम्ही पण येत जावा. मंगेश महाराज या. आम्हाला पण कसं जरा आम्हाला पण जरा धीर येईल की बाबा एक एक माणूस घडतो आमच्याकडून घडतो नाही का. कारण काय माहिती का इथं सांगतात की उदंड कल्पांत झाला तरी नाश नाही तयाला. माया त्यागे शाश्वताला ओळखावे. तुमच्यासाठी बघा मंगेश महाराज उदंड कल्पांत झाला तरी नाश नाही तयाला. कल्प जरी आले मोठे मोठे प्रसंग जरी आले ही संपूर्ण सृष्टीचा नायनाट जरी झाला तरी त्या अंतरीच्या अंतरात्म्याचा नाश होत नाही. उदंड कल्पांत झाला तरी नाश नाही त्याला. त्याचा नाश कधी होत नाही. द सोल नेवर डाय लिहिले की नाही. आत्मा कधीही मरत नाही. इट इज एव्हर प्रेझेंट. तो सगळीकडे आहे. इट इज व्हेरी एन्शियंट. तो फार पुरातन काळाचा आहे. तो कधीही येत नाही जात नाही. तो असतच असे सर्व काळ. जसा एखादा पाण्यावर आहे पाण्यावर थेंबटा आलंय बुडबुड आलंय पाय पा बुडबुडा जेवता जाये तेवता त्याचं जळच आहे. तो विरी अथवार आहे तरी जळाशीमध्ये. तुम्ही सगळ्यांनी काय करा. हा दृष्टांत आहे. सिद्धांत काय सांगतो बघा. पाण्यावर आलेला काय तो बुडबुड आहे तो सगळीकडे जातो. फुटला तरी त्याच्याच मध्ये निर्माण झालं त्याच्याच मध्ये. तसं आपण परब्रह्म तत्वावरच आहोत. ते परब्रह्म चैतन्य रूपाने आपल्याकडे आहे. संपूर्ण जगामध्ये चैतन्य आहे ते परब्रह्म आहे. परब्रह्म म्हणजे काय चैतन्य आहे. आणि ते चैतन्य जे आहे त्या चैतन्यावर हा आलेला थेंबुटा हा आलेला बुडबुड आहे. शरीर हा बुडबुड आहे त्या चैतन्यावर आलेला. त्या परब्रह्म तत्वावर आलेला बुडबुड आहे. हा बुडबुडा फुटेल पण चैतन्य जागच्या जागृत आहे. तसं परब्रह्म सगळीकडे भरलेला आहे. किती देह येतील ना किती जातील. आपल्यासारखे किती आले ना किती गेले. आता जर त्यांना आपण ठेवले असते तर त्यांची ढीकच्या ढीक डोंगराच्या डोंगर तयार झाली असती. आणि म्हणून आपण त्यांना जाळून टाकलंय. सगळ्यांना जाळून टाकलंय. राखोडी करून टाकली. उदंड कल्पांत झाला तरी नाश नाही तयाला. माया त्यागे शाश्वताला ओळखावे. या मायेचा निराश करून शाश्वत जो परब्रह्म त्याची ओळख घ्या. आणि त्याच्यासाठी आपल्याला नरदेह मिळालेला आहे. नरदेह कशाला मिळाले आहे आपल्याला त्या परब्रह्म स्वरूपाची ओळख घेऊन त्या परब्रह्माशी एकरूप होऊन त्याचं भजन करून त्याचं अखंड चिंतन करून त्याच्याशी एकरूप होऊन त्याच्यामध्ये विलीन होण्यासाठी आपल्याला नरदेह मिळालेला आहे. मंगेश महाराजांनी मला सांगितलं की इतर योनीच्या ठाई विचारच नाही हो. इतर किती योनी आहेत आपल्याकडे. अंडज आहे स्वेदज आहे उद्भिज आहे. या योनीना आहे का भक्ती कुठे दिसतो का. कुत्र्याने कधी भक्ती केली का मांजराने कधी. मंगेश महाराज मगाशी बोलले मला म्हणतो हा तुम्ही पॉईंट मांडा. म्हटलं बरोबर आहे. इतकं भक्तीचा अधिकार फक्त एकमेव अधिकार मनुष्य देहाला आहे. आणि तो मनुष्य देह आपल्याला मिळालेला आहे. चुकून मिळालेला आहे. जसा एखादा साधू आहे आणि तो काय आंघोळीला गेलेला आहे आणि तो काय करतो रामकृष्णारी उड्या मारतो असा आणि असं काय करतो टाळी पिटतो आणि टाळी पिटल्या पिटल्या त्याच्या हातात कावळा येतो रामकृष्णारी. तसं आपल्याला चुकून हा नरदेह मिळालेला आहे. तर ह्या नरदेहाला आपण येऊन काय करायला पाहिजे. म्हणून माऊलीने 12 अध्याय सांगितले. येण्याचे शरीरे शरीर नसरे किंबहुना येर झार चिरा पडे. म्हणजे या शरीराच्या माध्यमातून आपल्याला जन्म मरणाचा फेरा चुकवता येतो. दुसऱ्या योनीमध्ये नाही येत. आहार निंद्रा भय आणि मैथून हे 4च स्थिती आहेत. आहार घ्यायचा झोप घ्यायची मैथून करायचा आणि झोपायचा. तिथे बुद्धी नावाची वस्तू
मग आपल्याला एवढं बुद्धिमान आपल्याला देह मिळालेला आहे, तर मग आपण भगवंताच्या भक्तीला का लावू नये महाराज? प्रत्येकाने भगवंताच्या भक्तीला लावा. आणि म्हणून संतांची अशी अवस्था झाली, भगवत भक्ती विन जाऊन दे एक क्षण, सदा संगदा सदा सर्वदा अंतकरण राम रंगी रंगले. त्याचं अंतकरण रामाच्या भक्तीमध्ये रंगून गेलं आणि तसं आपलं अंतकरण काय काय व्हायला पाहिजे? रामाच्या भक्तीमध्ये रंगून जायला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी एकमेव उपाय रामदास स्वामींनी सांगितलं आहे की स्वरूपी राहण्यासाठी अवगुण अवघेची जाती, परंतु तेथे पाहिजे संत संगती निरूपण आणि साधन. आपल्या सगळ्यांसाठी सांगतो की स्वरूपी राहण्यासाठी, आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होण्यासाठी सगळे अवगुण जातील, आपले खाणं पिणं सगळं सगळं जाणार आहे, परंतु तेथे पाहिजे संत संगती, संतांची संगत पाहिजे आणि हे निरूपण पाहिजे. म्हणून आम्ही तुम्हाला बोलवतो श्रवणाच्या भक्तीला या. आपले हरिभक्त परायण बरं का रमेश महाराज यांच्या दुकानात आम्ही कित्येक वेळ बसतो आणि आम्ही अखंड चिंतन विठोबाचंच करतो. सगळे चर्चाच असतात, आत्मचर्चा. माझी आत्मचर्चा विशद उदंड गाथे तेथे दिसतो तुम्ही नारदा. अरे नारदा, मी तिथे असतो की माझी आत्मचर्चा असते. त्यांच्या दुकानातच भगवंत आहे, विठ्ठलाचा फोटो लावलेला आहे त्यांनी. अखंड चिंतन विठोबाचं आहे. माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती तेथे दिसतो तुम्ही नारदा. नारदाने प्रश्न केला, देवा तू राहतो कुठे? काय देवा तू राहतो ना? हम मी वैकुंठ आहे. वैकुंठात मी राहत नाही. योगिनाम हृदय रहो, योगिनांच्या हृदयामध्ये पण राहत नाही. मद भक्त यात्र गायंती तत्र तिष्ठ तुम्ही. जेथे जेथे माझे भक्त अखंड गायन करतात आणि माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. आता इथे आपली आत्मचर्चा असते, इथे भगवंत आहे, इथे देवी माता आहे, इथे भगवंताचा संसार आहे. 33 कोटी देवाचा संसार इथे आहे. या 9 दिवस, या 9 दिवसामध्ये प्रत्येक दिवशी आपल्याकडे सत्पुरुष येणार आहे आणि प्रत्येक सत्पुरुष इथे आपल्याला आता जो मी काय ही ज्ञानाग्नीचा जो काय मी प्रज्वलित केलेली ज्योत ज्ञानाग्नी, ही ज्योत पुढे प्रत्येक या व्यासपीठावर येऊन प्रत्येक काय संत येईल, प्रत्येक साधू येईल आणि आपल्याला या व्यासपीठावरनं त्या संतांची वचनं सांगतील. संतांनी दिलेला नामाचा इथं उपदेश होईल. तर प्रत्येकाने या ठिकाणी रोजच्या रोज 6 ते 7 प्रवचन ऐकायला यावा. त्याच्या आधी 4 ते 5:30 पर्यंत हरिपाठ आहे, तर ते हरिपाठ पण ऐकायला आपण यावं. झालेली सेवा आपल्या सर्वांच्या मातोश्री आई माता, रागाई माता यांच्या चरणी, तसेच आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, दिवेकर बाबा आणि आमचे गजानन महाराज, माझे गुरुवर्य, माझे बंधू यांच्या चरणी मी समर्पित करत आहे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठ्ठल 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 विठ्ठल. हा घेऊया. घेऊ ना. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तो सोनिमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लावो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी,
ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटुतया भूता चला कल्पतरूच्या आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जार्णव पियुषांचे चंद्रमे जालांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिही लोकी भजिजो आदी पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवीये विशेष लोकीये द्रष्टा द्रष्ट विजय होवा ओजी तेथ मने श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला मला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम आई रागाई माते की आई रागाई माते की आई रागाई माते की हॅलो रामकृष्ण हरी सर्वांना आज थोडा उशीरच झाला सुरुवातच उशिरा झाली आपला आरोग्य शिबिर आणि त्याने जरा वेळ घेतला नंतर हरिपाठवाल्याने वेळ घेतला आणि प्रवचन चालायचंच पहिला दिवस आहे गावदेवी सेवा मंडळ यांच्यातर्फे सुरू असलेला हा उत्सव सुंदररित्या आणि प्रवचनकार आजचे प्रवचनकार हरिभक्त परायण गुरुवर्य बाबुलनाथ महाराज मात्र कुंभारखांपाडा सुंदर प्रवचन केलं त्याबद्दल गावदेवी सेवा मंडळातर्फे त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय आणि गावदेवी सेवा मंडळाचे उपाध्यक्ष हिम्मत मात्रे यांना विनंती करतो की त्यांनी शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करावा सत्कार करावा गावदेवी सेवा मंडळातर्फे हे अखंड हरिनामाचा हा प्रवास सुरू केलेला आम्ही गेल्या 3 वर्षापासून तसं नवरात्रोत्सव बरेच वर्ष झाली नवरात्रोत्सव चालू होत आहे परंतु अखंड हरिनामाचा हा उत्सव होत नव्हता परंतु 3 वर्षापासून आपण उत्सव साजरा करतोय गावदेवी सेवा मंडळाचे आम्ही आभारी आहोत आणि रोज आपल्याकडे हरिपाठ आणि प्रवचन सेवा होणार आहेत पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय आई रागाई माते की जय सब संतन की जय बाल गोपाल कृष्ण भगवान की जय उद्याचे प्रवचनकार हरिभक्त परायण गुरुवर्य नारायण महाराज भोईर दिवा ह्या ठिकाणी येणार आहेत आणि 6 ते 7 अशी प्रवचन रूपी सेवा होणार आहे त्याच्या आधी 4 ते 5:30 हरिपाठ होणार आहे 4 ते 5:30 वाजता